महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। सध्या ते महाविकास आघाडीचा प्रचार करताना पाहायला मिळतात। यावेळेला त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली, तर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांवर देखील त्यांनी ताशेरे ओढले। याच संदर्भात तुषार गांधींशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं। प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांनी देखील आपल्या पक्षाच्या वतीनं 48 जागा ज्या आहेत त्या लढवत आहेत। काही ठिकाणी पाठिंबा दिला आहे, महाविकास आघाडीला देखील काही ठिकाणी पाठिंबा दिसतो आहे। कशा प्रकारे बघताय तुम्ही? या अगोदर देखील त्यांच्यावर टीका केलेली आहे, एकूण बी टीम आहे अशी तुम्ही वारंवार टीका करताय, मात्र समोरनं जे उत्तर येत आहे ते कुठेतरी डॉमिनंट नॅरेटिव्ह जे आहे तो सेट करण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होतो आहे, अशा प्रकारचं एक वक्तव्य येताना दिसत आहे। कशा प्रकारे बघता? ते त्यांची पूर्वीची सवय आहे आणि त्यांचा रेकॉर्ड जर तुम्ही पाहिला तर त्यांनी पूर्वीच्या निवडणुकांमध्ये पण हे छुप्या रुस्तमचं काम केलेलंच आहे आणि वोट स्पॉइलर म्हणूनच त्यांनी उमेदवारी आणि उमेदवार ठेवले होते। त्यांना पर्याय दिला गेला होता आणि म्हणून असं नाही आहे की त्यांच्यावर अन्याय झाला। त्यांची जी क्षमता होती त्या पद्धतीनं त्यांना हे दिलं गेलं होतं, आश्वासन दिलं गेलं होतं। हिंदुत्ववादी नॅरेटिव्ह जे आहे ते देखील पुढे येताना दिसत आहे आणि ते वारंवार पोलरायझेशनकडे नेऊन पाहत आहे। याकडे कसं बघता आहात तुम्ही महात्मा गांधीचे पंतू म्हणून? बघा, हिंदुत्व बरोबर कोणालाही काही कंटेन्शन नाही आहे। मी महात्मा गांधींचा पंतू असूनही माझं स्वतःचं मत आहे। कट्टरवादी जे हिंदुत्व आहे, जे लोकांना वगळतं, स्वतःत घेत नाही, वसुदैव कुटुंबाची गोष्ट करूनही लोकांमध्ये भेदभाव करतं, ते हिंदुत्व आपल्या देशाला खतरा आहे। पण जे हिंदू असूनही सगळ्यांचा सन्मान करतात, सगळ्यांचा स्वीकार करतात, त्यांच्याबरोबर आम्हाला काही वाद नाही। कॅमेरामन उत्तम कुटियारचा अभिषेक मुखाळ, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।